नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची ग्रामपंचायतीचा मोठा आर्थिक आधार. जनरल मयत अनुदान योजनेचा पहिला लाभ सुपूर्द. सरपंच संतोष भोरे यांच्या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक. प्रशासकीय अधिकारी व सदस्यांची उपस्थिती. कुटुंबातील मुख्य कमावती व्यक्ती किंवा घरचा कर्ता माणूस अचानक गेल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा अत्यंत कठीण आणि बिकट परिस्थितीत कुटुंबाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. या संकट काळात पीडित कुटुंबाला तात्कालिक आणि ठोस आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने कोरोची ग्रामपंचायतीने नुकतेच एक अत्यंत संवेदनशील योजना सुरू केली होती. या जनरल मयत अनुदान योजनेचा पहिला लाभ आज संबंधित गरजू कुटुंबाला प्रत्यक्षात सुपूर्द करण्यात आला. काही दिवसापूर्वीच कोरोची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध लोककल्याणकारी आणि सामाजिक योजनांची सुरुवात करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या जनरल मयत अनुदान योजनेचाही समावेश होता. या योजनेची घोषणा झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे पहिला अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची प्रशासकीय पातळीवर तातडीने पडताळणी करून आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हे मयत अनुदान त्या कुटुंबांच्या स्वाधीन करण्यात आले. घरचा कर्ता पुरुष किंवा मुख्य व्यक्ती निघून गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. अशा वेळी त्याच्यावर ओढवणाऱ्या बिकट आणि आर्थिक परिस्थितीची आम्हाला जाणीव आहे. या कठीण काळात ग्रामपंचायत संपूर्ण ताकदीने ग्रामस्थांच्या पाठीशी उभी राहील याच भावनेतून आम्ही ही योजना सुरू केली आहे, असे सरपंच संतोष भोरे यांनी सांगितले. अनुदान वितरणाच्या या प्रसंगी गावात अत्यंत संवेदनशील वातावरण पाहायला मिळाले. हे अनुदान सुपूर्द करताना संबंधित कुटुंबातील सदस्यांसह कोरोची गावचे सरपंच संतोष भोरे, ग्रामविकास अधिकारी रांजा पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोरोचीकर, शीतल पाटील आणि विकी माने प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने केवळ योजना कागदावर न ठेवता ती अत्यंत पारदर्शकपणे आणि तातडीने राबवून पीडित कुटुंबाला प्रत्यक्ष मदत पोहोचवल्यामुळे कोरोची परिसरातील नागरिकांमधून या गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे मोठे कौतुक होत आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. मी संतोष सकाराम भोरे, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत मोर्चे कोरोची. आज ग्रामपंचायतीच्या कोरोचीच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने ज्या विविध योजना केल्या होत्या त्या योजनेच्या माध्यमातून आपण नवीन एक योजना तयार केली होती की जनरल मयत अनुदान. आणि ती योजना होऊन 1-2 महिने होऊन गेले तरी सुद्धा आपल्याकडे अजून एकही लाभार्थ्याने प्रस्ताव या ठिकाणी मयत अनुदानाचा सादर केला नाही. परंतु परवाच आमच्या बावणे मावशी ह्या मयत झाल्या आणि त्यांच्या कुटुंबाने ग्रामपंचायतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्याकडं प्रस्ताव दिला होता. आणि खरं तर ग्रामपंचायतीचा हा पहिला लाभार्थी असल्याने आज खऱ्या अर्थानं हा कुठेतरी विषय मीडियासमोर जाऊन त्याची जनजागृती व्हावी म्हणून हा सदरचा आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर करतोय की बावणे मावशीच्या रूपानं या गावाला पहिला मयत अनुदान ग्रामपंचायती या ठिकाणी वितरित करा. खरं तर मी गावातल्या तमाम सगळ्या नागरिकांना आणि जनरलमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती करेन की आपल्या कुटुंबाचा कोणीतरी आधार मयत झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला एक मयतानंतर आधार मिळावा म्हणून ग्रामपंचायतीने जे उचललेलं पाऊल त्याच्या खऱ्या अर्थानं आज आम्हाला यश आले असं मला म्हणावंसं वाटते. कारण अशा अनेक कुटुंब आहेत की ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा मयत झाल्यानंतर त्यांच्यावर कर्जाचा बोजा होत असतो. आणि ते कुटुंब या दुःखात सावरत असताना त्याच्यावर एकीकडे कर्जाचा बोजा झाल्यानंतर त्याची द्विधावस्था काय झालेली असते जे ज्याच्या घरात मयत झाले त्यालाच माहीत असतं. आणि म्हणून आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली योजना गावासाठी करायचं ठरवलं होतं. या अगोदर आम्ही 15% या ग्रामपंचायतीच्या फंडामधून आम्ही मागासवर्गीयांना मयत अनुदान देत होतो. त्यावेळी आम्ही ठरवलं की जनरलमध्ये सुद्धा काही गरीब कुटुंब आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी मयत अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी योजना केली. आणि आज या योजनेचा पहिला लाभार्थी म्हणून बावणे मावशींचं कुटुंब या ठिकाणी लाभ घेणार आले. मी त्यांना खरोखर मनापासून त्यांचा आभार मानेन. कारण शेवटी योजना आली आणि ती तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचली तर ती योजना यशस्वी होत असते. त्यामुळं या बावणे कुटुंबाच्या या मयत अनुदानाच्या रूपानं गावभर अशा पद्धतीचं जे जनरलमध्ये मयत होते त्यांचे सगळे लोक लाभ घेतील ही मला अपेक्षा आहे. आणि लोकांनाही मी आवाहन करेन की तुमच्या घरामध्ये जर कोण मयत झालं तर ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत सदैव अर्ज करा आणि त्याच्यावरती मयताचा दाखला
आणि ग्रामपंचायत सदस्य ज्या वार्डात तुम्ही राहता त्या वार्डातल्या ग्रामपंचायत सदस्याचा 2-3 सह्या जर घेतला तर आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी माहिती अनुदान देणार आहे. त्याच्यामुळे माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की माहिती झाल्यानंतर ग्रामपंचायतीशी संपर्क साधा. धन्यवाद.